नमस्कार, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांतून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने नैराश्यातून नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवेत असलेल्या मुख्याध्यापकाने कुटुंबाची हत्या करत स्वतःलाही संपवले। या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। येथील एका मुख्याध्यापकाने पत्नी, 2 लहान मुलांना विष देऊन ठार केले, त्यानंतर स्वतः विष घेत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। योगेश पाटील असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून त्यांच्या पत्नी माधुरी तसेच मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत। योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। सध्या शाळांना सुट्टी असल्याने ते हत्तीज या आपल्या गावाकडे आले होते। योगेश पाटील यांना शेअर बाजाराचे वेड लागले। आपल्याकडे आलेले पैसे ते नेहमीच शेअर बाजारात गुंतवत होते, त्यातून त्यांना खूपदा नुकसान होत गेले। मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्यावर 1,80,00,000 रुपये कर्ज झाले होते। योगेश पाटील यांनी नातेवाईकांकडूनही पैसे घेतले होते, परंतु पैसे परत केले जात नव्हते। यातून कर्जाचा डोंगर वाढतच गेला। लोकांकडून घेतलेले पैसे कसे परत करायचे या विवंचनेत ते होते। यातूनच त्यांनी आपल्या मुलांना आणि पत्नीला विष पाजले। त्यानंतर योगेश पाटील यांनी स्वतः विष घेत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे कळते आहे। या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। एकाच कुटुंबातील 4 सदस्यांच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या प्रकरणी वैराळ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे। पोलीस तपासात योगेश पाटील यांच्या घरी सुसाईड नोट आढळली आहे। शेअर्स मार्केटमध्ये कसा फायदा झाला, कसा तोटा झाला आहे, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे। योगेश पाटील यांना वडील नाहीत, नातेवाईकांकडून कसे पैसे घेतले होते तेही परत करता येत नाही, हे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थांना धक्का बसला। दरम्यान शेअर बाजाराच्या आहारी गेलेल्या योगेश पाटील यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला। त्यातून कुटुंबातील पत्नी आणि 2 मुलांना विष देऊन ठार केले आणि स्वतःही संपवले। समाजमन हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। SCN न्यूजसाठी प्रतिनिधी सोलापूर। धन्यवाद। भेटूयात पुढील बातमीपत्रात।